शशीभाऊ गेली 2005 पासून मी ह्या गावावरती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करतो. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहभागी होत असतो आणि हे करत असताना आम्ही कित्येक वेळा ठराविक पक्षाच्या पाठीमागे होतो, हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी येत होती अशी काही दिवसापूर्वी आमच्या पिंपरी पेंढरमध्ये चांगली कामं पण झाली, हे सुद्धा मला मान्य आहे. या ठिकाणी ज्या सभामंडपामध्ये आपण बसलात त्या सभामंडपामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी आमचे गोरक्ष वागचौर या ठिकाणी माझ्याबरोबर ग्रामपंचायतीत काम करत होते, त्यावेळेला या ठिकाणी भव्यदिव्य असा सभा या ठिकाणी स्टेज टाकून या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला गेला आणि त्यावेळेचे आमदार वल्लभ शेट्टी या ठिकाणी 5 लाख रुपये या ठिकाणी सभामंडपासाठी या ठिकाणी जाहीर केले होते. याची कदाचित तुम्हाला आठवण नसेल, मला चांगल्या पद्धतीची आठवण आहे. त्या ठिकाणी त्यांनी कामाचा त्या ठिकाणी 5 लाख रुपये या ठिकाणी निधी टाकला, हे मला मान्य आहे. परंतु मगाशी बोराडे डॉक्टरनी सांगितलं या ठिकाणी शब्द दिला जातो, कामं टाकली जातात आणि ज्यावेळेला प्रोसिजर असते त्यामध्ये किती अडचण येतात या ठिकाणी बोराडे डॉक्टरनी सांगितलं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करा आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करा. त्यावेळेला तुमचं 5 लाख रुपये या ठिकाणी मार्गी लागतील, नाहीतर तुमचे पैसे या ठिकाणी त्याच्यावरती पडणार नाही. अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी सांगावा आणि त्या ठिकाणी यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही आणि तो निधी या ठिकाणी पडला नाही, अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी सीताराम महाराजांचं सुद्धा होतं. त्याही ठिकाणी मला वाटतं नंतरच्या काळामध्ये दिले पैसे. अशा पद्धतीचं या ठिकाणी तालुक्याच्या प्रतिनिधींची कामं असतात आणि ते खरं आहे. या ठिकाणी आज तालुक्याचा जर विचार केला तर 100 किलोमीटरचं अंतर आणि 142-43 गावांचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी आहे आणि आमदार साहेबांना या ठिकाणी एवढा मोठा व्याप असताना आज सगळेच जर नियमाने आणि कायद्यावर जर कामांचा विचार केला तर या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये 2014 ते 2016 पर्यंत या ठिकाणी आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे की आमदार साहेबांनी त्या ठिकाणी थोडेसे कमी पडले. परंतु नंतरच्या काळामध्ये कोणचे आशीर्वाद लाभले काय झालं मला माहित नाही. परंतु या माणसाने एवढी मोठी भरारी घेतली की आज 1.5-2 वर्षामध्ये मी बघतोय हा माणूस रातचा झोपत नाही, दिवसा झोपत नाही, पळत राहतो आणि कुठून पैसा आणतो हे माहित नाही. परंतु आपल्या डोळ्याला दिसलं अशी कामं या ठिकाणी होतात. या ठिकाणी 5 लाख रुपयाचं या ठिकाणी सभामंडप दिलेलं आहे. या ठिकाणी स्वतःच्या खिशातून दातृत्व देणारी माणसं या ठिकाणी समाजामध्ये मला वाटतं या तालुक्यामध्ये एकमेव माणूस कोणी असेल तर तो शरददादा सोनवणे. या ठिकाणी मगाशी जयसिंगने सांगितलं, जे माझ्या डोळ्यांनी मी बघितले, माझ्या कानाने जे ऐकले ते मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. या ठिकाणी दादा मुंबईला चालले होते आणि विशालनी सहज फोन केला, दादा कुठे तुमच्याकडे यायचंय आम्हाला. दादा म्हणले तुम्ही येऊ नका, मीच 2 मिनिटात तिथं आलो आणि माझ्या ऑफिसला दादा आले आणि विशालनी त्या ठिकाणी सांगितलं की दादा आमच्या खंडोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी प्रेम विभाग बसवायचे आणि ते तुम्ही बसवावेत अशी आमची विनंती. दादांनी हे विचारलं नाही त्याला किती खर्च आहे. या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी जयसिंग असेल, किरण असेल आणि लेंडे संदीप लेंडे
त्यांच्या बरोबर संदीप होता. दादाने लगेच सांगितलं, संदीप त्या ठिकाणी बघ आणि ते काम करून टाक. असं एवढं मोठं दातृत्व मला नाही वाटत या तालुक्यामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये असा स्वतःच्या दोन खर्चातून या ठिकाणी आमचं खंडोबाचं मदतरी स्टेशन आहे. आणि त्या ठिकाणी सगळा जर विचार केला तर आज जर शासकीय कामाप्रमाणे आणि निधीप्रमाणे त्या ठिकाणी जर त्याचा विचार केला तर आज 10 लक्ष रुपयाचं काम ते होणार आहे. एवढं मोठं काम आणि एवढं दातृत्व देणारी माणसं या ठिकाणी समाजामध्ये असावी लागतात. हे सोपं नाही. या ठिकाणी मी वाट बघितली 4 वर्ष. या ठिकाणी आम्ही दादाकडे गेलो नाही, परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी बसलोय. एसटी स्टँड पर्यंत जातपर्यंत आपल्या जीवनाचं काय होईल आपल्याला भरोसा नाही. आणि ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा आणि ते माणसं जर 10 वर्ष त्यांनी समाजाची कामं केली नाही, पक्षामध्ये जर निवडून आली नाही, तर आपण किती वर्ष त्यांची वाट बघायची आणि किती वर्ष समाजाला अंधारामध्ये ठेवायचं. या दृष्टिकोनातून मी पण विचार केला, आपली आणि आपली समाजाचे कामं कोण करू शकतो. डॉक्टर, मला तुम्हाला एक सांगायचंय, मी 31 डिसेंबर पासून निर्णय घेतलेला आहे, मला कुठलाच पक्ष नको. माझे आणि माझ्या समाजाची जे लोक काम करतील त्यांच्या मागे जाणारा मी माणूस आहे. आणि त्याच वेळेला समाज सांगणार आहे, किशनराव आपल्याला या माणसा पाठीमागे गेलं पाहिजे, आपल्याला त्या माणसा पाठीमागे गेलं पाहिजे, आपल्याला त्या पक्षाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. मला पक्षाचं काही घेणं देणं नाही. मी मस्त पक्ष बघितलं, मस्त पक्षाची कामं केली, या ठिकाणी पाहिजे तेवढं पळालो. संपूर्ण पिंपरी पेंढराची पक्षाची धुरा मी माझ्या खांद्यावरती किती बऱ्याला घेतलेली आहे. परंतु वेळ आल्यानंतर जर आपली कामं होत नसतील आणि समाजामध्ये आणि तालुक्यामध्ये जर काही लोक काम करायला जर कमी पडत असतील आणि भविष्य काळामध्ये जर समाजाने त्यांना डावलायचं असेल तर आपण थांबायचं का? आपण त्यांची वाट बघायची का? नाही. मग समाजाला चांगलं माहिती आहे, येणाऱ्या 2019 मध्ये समाज कोणत्या पाठीमागे जाणार आहे आणि समाज कोणची कामं करणार आहे याच्या हे काही अज्ञान आजकाल राहिलेलं नाही. समाजाला माहिती पिंपरी पेंढारमध्ये आज काय चाललंय, इतकी कामं दादांच्या माध्यमातून चालले. काही नसताना आज आमच्या तांबडपाटावरती 25 लक्ष रुपये दादांनी टाकलेले आहेत. त्याला मंजुरी या ठिकाणी मिळाली. खारवण्याच्या रस्त्याचा आम्ही पाठपुरावा केला. मी गावाच्या बाबतीत बोलत नाही, परंतु खारवणा आणि तांबडपाटाच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नक्कीच पाठपुरावा केला आणि दादांनी ती दोन्ही कामं आज मंजुरीला आहेत. त्या ठिकाणी टेंडर झालं का ते काम सुद्धा चालू होणार. दादांनी सांगितलं, दादा तेवढ्याने आमचं भागत नाही. दादांनी सांगितलं की सगळं काळजी करू नको, तुझं काम सुरू झाल्यानंतर मी 25 काय कामाचा एंडिंग होईपर्यंत मी ते काम करणार आहे. अशी जर माणसं शब्द देत असतील आणि ते काम जर तडीत जात असतील तर आपण का कोणत्या पाठीमागे जावं आणि कोणत्या पाठीमागे जावं नाही. हे जर स्वतःची बुद्धी जर स्वतःला असेल तर नक्कीच आपल्याला या विश्वकर्मा या ठिकाणी सद्बुद्धी दिल्याशिवाय राहणार नाही. आज तालुक्यामध्ये मी नेहमी बघतो, गावी गावी जातो, या ठिकाणी आपण पाहिलं बनकर फाटा ते या ठिकाणी जुन्नर भीमाशंकर आणि तसंच खेड्यावरती या चौपदरी रस्त्याचं या ठिकाणी काम आहे. कोणत्या माध्यमातून चाललंय काम? मांजरवाडी तर या ठिकाणी मांजरवाडीवरून नारंगाव आणि आपला ओझरपर्यंत हे एवढं मोठं काम हे कोणत्या माध्यमातून काम आहे? याचे पाठपुरावा करावे लागतात. समाजामध्ये पैसा येतो, काम होतात, सगळं होतंय, परंतु याच्यासाठी स्वतःचा परपंच सोडून आणि धावपळ करून या ठिकाणी कामं आणावं लागतात. उमरे प्रशासकीय उमरे झिजवावं लागतात. मंत्र्यांच्या या ठिकाणी त्यांच्या पायावरती लोटंग घ्यावं लागतं म्हणून कामं येतात. बोलणे एवढं सोपं नाही. या ठिकाणी तालुक्यामध्ये कित्येक सभा मंडप दिले, जयसिंगने सांगितले. कोण करू शकते? हा माणूस एवढा पैसा आणतो कुठून? कोणत्या चोऱ्या करत नाही, काय करत नाही, परंतु या ठिकाणी त्यांचं एवढं दातृत्व आहे दादांचं. हेच काय आज दादांचा आज सत्ता होती. इतर पाठीमागे आपण बघितले, डेंगूर सारख्या ठिकाणी, चाळगोडे सारख्या ठिकाणी या ठिकाणी दादांनी
कित्येक वर्ष या ठिकाणी गोरगरिबांचे शोध लावून गेलेले आहेत. याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, किसन कुठे हा कुठल्या पक्षाचा माणूस नाही, परंतु माझ्या गावाचा माझ्या समाजाचा जो माणूस काम करेल त्या माणसामागे जाण्याचं काम किसनरावांनी त्याचे सहकार्य करणार आहे. एवढं आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. शशीदा भाऊ, मी 31 तारखेपासून या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाची कुठल्या पक्षाचा असो त्या ठिकाणी मी या ठिकाणी वाट बघत होतो की आपल्याला समाजासमोर सामोरं गेलं पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे त्या किसनराव काय करणार आहे. या ठिकाणी लोक बोलली जातात, पहिला होता राष्ट्रवादीमध्ये, नंतर गेला शिवसेनेमध्ये, आता पळतोय दादा पाठीमाग. मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करतो. त्या ठिकाणी त्याची कारणं तशीच असतात. जर समाजाचं काम होत नसेल तर आपण थांबायचं किती दिवस, या ठिकाणी काय करायचं. म्हणून रामदास शेठ मी या ठिकाणी ठरवलेलं आहे, मी इथून पुढे कुठल्याही पक्षाचा माणूस नसणार आहे, परंतु माझ्या गावाचा विकास जो माणूस करेल त्या माणसाच्या पाठीमागे मी आणि माझा या ठिकाणी समाज असणार आहे, एवढं मी सांगतो.